कोकाटेंच्या याचिकेवरील युक्तिवाद संपलाय, त्यानंतर कोर्टाकडून निकाल वाचन सुरू आहे। तर सरकारी वकिलांना कोर्टाने थेटपणे तुम्हाला शिक्षेच्या स्थगितीवर आक्षेप आहे का या संदर्भात तुम्ही या याचिकेला विरोध करता का असे स्पष्ट विचारण्यात आलं होतं। अखेर सरकारी वकिलांनी याचिकेला विरोध करतोय असं कोर्टामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानंतर कोर्टाने आता युक्तिवाद संपल्याचं म्हणून निकाल वाचन सुरू केलंय। निकालाचं वाचन कोर्टाकडनं सुरू आहे, त्याचेही काही पॉइंटर्स आम्ही आपल्यासमोर या ठिकाणी मांडतोय। त्यामध्ये कोर्टानं कोकाटेंच्या वकिलांना विचारणा केली होती की कोकाटेंवर अतिरिक्त फ्लॅट मिळवल्याचा आरोप होताना तर त्यावर कोकाटे यांच्या वकिलांनी आरोप होता पण तो खटल्याच्या दरम्यान खोटा ठरला अशी माहिती कोर्टासमोर दिली आहे। कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवरचा युक्तिवाद संपलाय आणि थोड्याच वेळामध्ये आता कोर्टाचा निकाल, कोर्टाकडनं निकालाचं वाचन सुरू आहे। तर हायकोर्टात याचिकेवर 3 वाजल्यापासून सुनावणी सुरू होती। कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला, सरकारी वकिलांकडून मुद्दा मांडला गेला, त्यानंतर हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी सुद्धा काही मुद्दे, काही युक्तिवाद जे होते या सगळ्या प्रकरणासंदर्भातले ते कोर्टासमोर ठेवले। आता थोड्याच वेळात हायकोर्ट याबाबतचा निकाल देणार आहे। तर निकाल वाचन सध्या सुरू आहे। तर अतिरिक्त फ्लॅट मिळवल्याचा आरोप होता का अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली, तर त्याबाबत सुद्धा कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर जे काही फॅक्ट होते ते ठेवलेले आहेत। तर थोड्याच वेळात कोर्ट आता याबाबतचा निकाल देणार आहे। काय नेमका निकाल येतोय, शिक्षेला स्थगिती दिली जातेय किंवा काय, याकडे लक्ष असेलच। सगळे अपडेट्स तुम्हाला TV9 मराठीवर पाहता येत आहेत। न्यायमूर्ती लड्डा सध्या निकालाचं वाचन या ठिकाणी करत आहेत। यामध्ये त्यांनी काही प्रश्न हे कोकाटे यांच्या वकिलांना देखील विचारले होते। त्यामध्ये कोकाटेंवर अतिरिक्त फ्लॅट मिळवल्याचा आरोप देखील होताना असा प्रश्न कोर्टाने केला। यावर आरोप होता पण तो खटल्याच्या दरम्यान खोटा ठरला असं उत्तर कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर दिलेलं आहे। सध्या कोर्टाकडनं इथे निकालाचं वाचन सुरू आहे। तर कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवर आता थोड्याच वेळात निकाल येणार आहे। हायकोर्टानं आजच या प्रकरणासंदर्भात निकाल द्यायचा आहे असं म्हटलेलं होतं आणि आता सध्या निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। युक्तिवाद थोड्याच वेळामध्ये आता या याचिकेवर निकाल येणार आहे। तर या निकालाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंगणी यांच्याकडे। अक्षय, काय अपडेट? निखिला, खरं तर सध्या माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरची युक्तिवाद जो आहे तो सध्या संपलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माणिकराव कोकाटे यांनी जी याचिका हायकोर्टात दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये 2-3 हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या होत्या। त्या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी सुद्धा आपले मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेला विरोध आहे का असा सवाल ज्यावेळेस कोर्टाकडनं या युक्तिवादामध्ये उपस्थित करण्यात आलेला होता त्यावेळेस मात्र सरकारी वकिलांमध्ये गोंधळ पाहायला मिळालेला होता। सरकारी वकिलांनी सांगितलं की मला फक्त फॅक्ट्स या याचिकेच्या संदर्भातले उपस्थित करण्यास सांगितलेले होते। पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात कोर्टाने मुद्दा उपस्थित केला की या याचिकेला सरकारी वकिलांचा विरोध आहे का। दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस मात्र सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं की या संपूर्ण याचिकेला सरकार या कोर्टामध्ये विरोध असल्याचं मत जे आहे ते सरकारी वकिलांनी जे आहे ते उपस्थित केलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का हाच सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय आणि माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरचा युक्तिवाद सध्या संपलेला आहे आणि निकाल वाचनाला जी आहे ती सुरुवात न्यायमूर्ती लड्डा यांच्याकडनं सुरू झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माणिकराव कोकाटे सध्या प्रकृती अस्वस्थ कारणामुळे ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत। माणिकराव कोकाटे यांनी 1995 साली सरकारी मुख्यमंत्री कोट्यातलं जे सरकारी घर आहे ते घर घेत असताना आपण आर्थिक दुर्बल घटकात आहोत आणि त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते उपस्थित करत त्यांनी ती घरं लाटल्याचा आरोप जो आहे तो माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केलेला होता। तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरतून गुन्हा दाखल झाला आणि नंतर कोर्टात केस सुरू झाली आणि केसवरती निकाल सुद्धा लागला की माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि दंडाची रक्कम ही शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि ही दंडाधिकारी न्यायालयातील जी शिक्षा आहे तीच कायम जिल्हा सत्र न्यायालयाने ठेवली आणि या सगळ्या शिक्षेच्या अनुषंगाने हायकोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडनं बुधवारी जी आहे ती दाद मागण्यात आली आणि याचिका दाखल करण्यात आली। परंतु तातडीने या याचिकेवरती सुनावणी घेऊ शकत नाही असं बुधवारी न्यायमूर्ती लड्डा यांनी सांगितलं आणि 2 दिवसानंतर या याचिकेवर
याचिकेवरती सुनावणी घेऊ असं न्यायमूर्ती लड्डा यांनी सांगितलेलं. आज या याचिकेवरती सुनावणी जी आहे ती संपन्न होताना पाहायला मिळतात. तब्बल 1.5 तासांहून अधिक काळ जो आहे तो याचिकेवरती युक्तिवाद झालेला आहे माणिकराव कोकाटे यांच्या, आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते न्यायमूर्ती लड्डा यांनी समजून घेतलेलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं जे आहे ते ॲडव्होकेट रवींद्र कदम आणि ॲडव्होकेट अनिकेत निकम हे युक्तिवाद कोर्टामध्ये करत होते. खरं तर माणिकराव कोकाटे यांनी जी सदनिका घेतलेली होती सरकारी, त्यावेळेस ते आर्थिक दुर्बल घटकात कशा पद्धतीने बसत होते आणि त्यावेळेसचं त्यांचं उत्पन्नाचं स्रोत आणि आत्ताच्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे आणि कशा पद्धतीने उत्पन्नाचं स्रोत बदलत गेलं, या सगळ्या संदर्भाचे पुरावे जे आहेत ते कोर्टासमोर रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत त्यांनी उपस्थित केला. आणि त्याचसोबतच माणिकराव कोकाटे यांच्यावरती कोणकोणत्या कलमांतर्गत शिक्षा सुनावली गेलेली आहे त्या कलमांच्या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती रवींद्र कदम यांनी कोर्टासमोर उपस्थित केली. आणि त्याचसोबतच फसवणुकीचा व्याख्या काय आणि फसवणुकीची ही फसवणुकीच्या संदर्भातला हा गुन्हाच होऊ शकत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो रवींद्र कदम यांच्याकडनं कोर्टामध्ये करण्यात आलेला होता. या सगळ्या युक्तिवादाला विरोध जो आहे तो सरकारी वकिलांनी आणि कोर्टाने सुद्धा केलेला आहे. कोर्टाने थेट प्रश्न जो आहे तो रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत त्यांना उपस्थित केला की नॉन बेलेबल वॉरंट असताना देखील माणिकराव कोकाटे हे पोलिसांना सरेंडर का नाही झाले, अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो कोर्टाकडनं उपस्थित करण्यात आला. आणि त्याचसोबतच सरकारी वकिलांनी सुद्धा सांगितलं की आतापर्यंत इंटरिम जी आहे शिक्षेला स्थगिती जी आहे ती मिळालेली नाहीये, त्यामुळे माणिकराव कोकाटे हे पोलिसांच्या स्वाधीन का नाही झाले. या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांचे वकील जे आहेत रवींद्र कदम यांच्याकडनं सांगण्यात आलं की माणिकराव कोकाटे यांची प्रकृती अस्वस्थ आहे, त्यामुळे ते लीलावती मुंबईतल्या बँड्रा येथील लीलावती रुग्णालयात दाखल आहे आणि त्यांच्यावरती एंजिओप्लास्टी देखील होणार आहे. आणि त्या संदर्भातले हे डॉक्टरांचा जो अहवाल आहे तो देखील कोर्टात रवींद्र कदम यांनी मांडला. आणि माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये ICU मध्ये ऍडमिट आहेत, या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती रवींद्र कदम यांनी दिली. रवींद्र कदम यांचा युक्तिवाद संपला आणि त्याच्यानंतर हस्तक्षेप याचिका ज्यांनी या याचिकेमध्ये केलेली होती त्या दोन तीन हस्तक्षेप याचिकाकर्त्यांची देखील युक्तिवाद जो आहे तो या याचिकेमध्ये झालेला असल्याचं पाहायला मिळतं. हस्तक्षेप याचिका ज्यांनी केली त्यांच्याकडनं हा मुद्दा उपस्थित करण्यात आला की माणिकराव कोकाटे हे पूर्वीपासूनच सदन होते, ते जिल्हा परिषदेचे सभापती होते, त्यांच्याकडे जमीन होती, त्यामुळे त्यांनी आर्थिक दुर्बल घटकाचा जाणून बुजून फायदा घेतलेला आहे. त्यांना माहीत होतं की आर्थिक दुर्बल घटकात जाणं हे चुकीचं आहे, तरी देखील त्यांनी आर्थिक दुर्बल घटकात जाऊन त्यांनी शासकीय कोट्यातून घर मिळवण्यासंदर्भातला फॉर्म जो आहे तो भरला आणि त्याच्यासाठी चुकीची कागदपत्र जोडण्यात आली. आणि आर्थिक दुर्बल घटकातली अनेक घरांचा फायदा मिळवण्याकरता माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अनेक रॅशन कार्ड जे आहेत ते आपल्या घरच्या नावांवरती बनवलेले होते. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि ते ऊसाची शेती करतात, अशा संदर्भातचा युक्तिवाद जो आहे तो हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेला होता. आणि त्यावरती देखील कोर्टाने प्रश्न उपस्थित केला की तुमच्याकडे जमीन होती का आणि त्याच्यावरती तुम्ही उत्पन्न घेत होता का, असा सवाल जो आहे तो कोर्टाने उपस्थित केलेला गेलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अशा पद्धतीची संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो आजच्या या संपूर्ण सुनावणीमध्ये झालेला असल्याचं पाहायला मिळतंय. न्यायमूर्ती लड्डा यांनी सुद्धा सांगितलं की आज मी कोणतीच दुसरी सुनावणी जी आहे ती माझ्या समोर घेणार नाहीये, आजच्या आजच या सगळ्या याचिकेवरचा निकाल जो आहे तो माझ्याकडनं केला जाईल आणि ही संपूर्ण याचिका जी आहे ती ऐकून घेतली जाईल, असं मत जे आहे ते न्यायमूर्ती लड्डा यांनी यांनी संपूर्ण मांडलेलं असल्याचं पाहायला मिळतंय. आता मात्र या संपूर्ण याचिकेवरची सुनावणी जी आहे ती संपलेली आहे. आता मात्र न्यायमूर्ती लड्डा यांच्याकडनं या निकालाचं वाचन जे आहे ते सुरू झालेलं असल्याचं पाहायला मिळते. माणिकराव कोकाटे यांना जी जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे त्या शिक्षेवरती स्थगिती मिळते का, की माणिकराव कोकाटे यांना पुन्हा अटक होते का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे हे ऍडमिट झालेले असल्याचं पाहायला मिळतं. परंतु ही या शिक्षेच्या संदर्भात स्थगिती हायकोर्ट देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोड्याच वेळात निकाल जो आहे तो समोर येताना पाहायला मिळणार आहे. निखिला, नक्कीच अक्षय, आणि आपण वाट पाहतोय की कोर्टाचा निकाल येतोय. कोर्टाकडनं निकालाचं वाचन या ठिकाणी सुरू आहे. कोणत्याही क्षणी आता निकाल येणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळते की नाही, माणिकराव कोकाटेंना इथे दिलासा मिळणार की नाही, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
कोणत्याही क्षणी निकाल येणार आहे. कोर्टाकडून निकालाचं वाचन सुरू आहे. कोणत्याही क्षणी या याचिकेवर काय निर्णय आता कोर्टाकडून दिला जातोय ते आपल्यापर्यंत पोहोचेल. कोर्टाकडून निकालाचं वाचन या ठिकाणी सुरू आहे. 3 वाजल्यापासून या संदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे आणि आता कोणत्याही क्षणी या याचिकेवरचा निकाल आपल्या समोर येईल. कोर्टाकडनं सध्या निकालाचं वाचन सुरू आहे आणि कोणत्याही क्षणी या संदर्भातला निकाल येणार आहे. याआधी जोरदार युक्तिवाद कोकाटे यांच्या वकिलांकडनं देखील करण्यात आला होता, तर तो हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खोडून काढलेला आहे. त्यानंतर कोर्टाकडनं कोकाटेंच्या वकिलांना काही विचारणा देखील करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता कोर्टाकडनं निकालाचं वाचन सुरू आहे. न्यायमूर्ती लड्डा यांच्याकडनं निकालाचं वाचन सुरू आहे आणि कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगिती संदर्भात निकाल येणार आहे. माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार का, की त्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवली जाणार आहे? कोणत्याही क्षणी याबाबतचा निकाल हायकोर्टाकडून समोर येईल. कोर्टाकडून निकालाचं वाचन सुरू आहे. कोणत्याही क्षणी याबाबतचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचेल. याचिकेवर थोड्याच वेळात कोणत्याही क्षणी हा निकाल समोर येऊ शकतो. 3 वाजल्यापासून या संदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली होती. कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता. सरकारी वकिलांनी भूमिका मांडलेली होती. त्यानंतर हस्तक्षेप याचिकाकर्ते होते, त्यांनी सुद्धा या संदर्भात जी भूमिका होती ती कोर्टासमोर ठेवलेली होती. काही मुद्दे मांडलेले होते. आता सध्या निकालाचं वाचन कोर्टाकडून सुरू आहे आणि कोणत्याही क्षणी या संदर्भातला निकाल आपल्यापर्यंत येईल. तर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर कोकाटे यांची आमदारकी वाचणार आहे, तसंच अटक देखील वाचेल. मात्र जर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर मात्र कोकाटे यांची आमदारकी देखील जाणार आहे. तर कोर्टाकडनं सध्या निकालाचं वाचन सुरू आहे आणि त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणत्याही क्षणी आता या संदर्भातला निकाल येणार आहे. तर अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं. अक्षय, अपडेट्स काय कोर्टातनं, आतमधनं काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच श्रुती, खरं तर कोणत्याही वेळी जे आहे ते संपूर्ण निकाल जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माणिकराव कोकाटे यांनी जी याचिका शिक्षेच्या संदर्भातली दाखल केलेली होती मुंबई हायकोर्टात, त्या सगळ्या याचिकेच्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर जी आहे ती समाप्त झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 1.5 तास ही संपूर्ण याचिकेवरची सुनावणी जी आहे, युक्तिवाद जो आहे तो न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सगळ्या याचिका ऐकल्यानंतर न्यायमूर्ती लड्डा यांच्याकडनं काय निर्णय दिला जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. माणिकराव कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने सुधारली गेलेली आहे या सगळ्या संदर्भातचा युक्तिवाद जो आहे तो माणिकराव कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांच्याकडनं करण्यात आलेला होता. आणि या सगळ्या याचिकेवरती ही खरं तर हस्तक्षेप याचिका या याचिकेमध्ये दाखल झालेल्या होत्या. 2 ते 3 हस्तक्षेप याचिका दाखल झालेल्या होत्या. त्या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडनं माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांचा दावा जो आहे तो सातत्याने खोडून काढला जात होता. खरं तर माणिकराव कोकाटे यांनी कशा पद्धतीने खोटे पुरावे जे आहेत ते सरकारी घर लाटण्याकरता लावण्यात आलेले होते या सगळ्या संदर्भातचा युक्तिवाद करण्यात आला. आणि त्याचसोबतच माणिकराव कोकाटे यांनी ज्यावेळेस हे सरकारी घर लाटण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ते मात्र सदन होते आणि ते स्वतः जिल्हा परिषदेचे सभापती होते, त्यांच्याकडे स्वतःची शेती होती. अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडनं करण्यात आलेला होता. त्यामुळे आता कोर्टाकडनं या सगळ्या संदर्भात देखील काही प्रश्न माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांना उपस्थित केलेले होते की अतिरिक्त घराच्या संदर्भात काही अतिरिक्त घर जे आहे ते माणिकराव कोकाटे यांनी घेतलं होतं का, अशा संदर्भात देखील विचारणा जी आहे ती कोर्टाने केलेली आहे. आणि त्याच्यावरती वकिलांनी सांगितलं की होते, पण तो मुद्दा या याचिकेमध्ये खोडून काढलेला आहे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते वकिलांनी उपस्थित केलेलं आहे. जवळपास 1.5 तास न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर या याचिकेवरती सुनावणी झाली आणि ही संपूर्ण याचिका विस्तृतपणे न्यायमूर्ती लड्डा यांच्याकडनं ऐकण्यात आली आणि प्रत्येकाचे दावे जे आहेत ते या न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर उपस्थित केलेले गेलेले आहेत. आता मात्र या सगळ्या प्रकरणातलं निकाल जे आहे ते न्यायमूर्ती लड्डा यांच्याकडनं वाचून दाखवलं जात आहे. या सगळ्या निकालामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार काय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार.
ठरणार आहे। माणिकराव कोकाटे यांना ज्यावेळेस जिल्हा सत्र न्यायालयाकडनं त्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आली होती, त्यावेळेस माणिकराव कोकाटे हे मंत्री होते। माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा जो आहे तो अजित पवार यांना सुपूर्द केलेला होता, परंतु ज्यावेळेस राजीनामा अजित पवारांना सुपूर्द करण्यात आला त्यावेळेस मात्र अजित पवारांनी तो राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांना दिला नव्हता। अजित पवारांनी शुक्रवारपर्यंतची वाट बघण्याचं ठरवलं होतं, परंतु शुक्रवारपर्यंत वाट न बघता हा सगळा राजकीय दबाव आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आणि मुख्यमंत्र्यांकडनं तो राज्यपालांना देखील देण्यात आला आणि सगळ्यांनी तो राजीनामा मंजूर केला आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जे आहे ते गेलेलं आहे। परंतु आजच्या या निकालामध्ये जर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला जर स्थगिती मिळाली नाही तर त्यांच्या आमदारकीचा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळणार आहे। माणिकराव कोकाटे यांची आमदारकी शाबूत राहणार की माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि पुढील काही वर्ष माणिकराव कोकाटे यांना सार्वजनिक जीवनात निवडणूक जी आहे ती लढवता येणार नाहीये। त्यामुळे आजच्या या संपूर्ण याचिकेवरती राजकीय सगळं लक्ष लागलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती आज हायकोर्टाकडनं दिली जाणार का, न्यायमूर्ती लड्डा तशा प्रकारचे निर्णय देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। संपूर्ण याचिका जी आहे ती विस्तृतपणे न्यायमूर्ती लड्डा यांनी ऐकलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडून ज्येष्ठ वकील रवींद्र कदम आणि त्याचसोबतच ॲडव्होकेट अनिकेत निकम हे दोघेही वकील जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्याकडनं युक्तिवाद करत होते आणि फसवणुकीचा हा सगळा प्रकार आहे आणि या फसवणुकीच्या प्रकारासंदर्भात संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या वतीने या दोन्ही वकिलांनी आज या सगळ्या याचिकेमध्ये केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। परंतु हे सगळे दावे जे आहेत ते सरकारी वकिलांकडनं आणि त्याचसोबतच हस्तक्षेप करणाऱ्या याचिकाकर्त्यांकडनं हे सगळे दावे जे आहेत ते खोडून काढण्यात आलेले आहेत आणि सरकारी वकिलांनी या सगळ्या याचिकेला जो आहे माणिकराव कोकाटे यांनी जी याचिका हायकोर्टात दाखल केलेली आहे त्या याचिकेला विरोध केलेला असल्याचं कोर्टामध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे न्यायमूर्ती लड्डा यांच्याकडनं आता निकाल वाचनात काय निर्णय देण्यात येणार आहे हे पाहणे अत्यंतच महत्त्वाचं ठरणार आहे। निखिला।